नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी कीर्ती. मी माझ्या कीर्ती खोले चॅनलवरती सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. आणि हा खूप दिवसानं मी मोठा व्लॉग करते आणि जरा वेगळा करते आहे, कारण सुरुवातीला माझं बोलणं म्हणजे फेस टू फेस तुम्हाला मी दिसत नाही आहे. तर आजचा जो व्लॉग होता ना, तो माझ्या आयुष्यातील, माझ्या माहेरच्या घरातील म्हणजे सगळ्यांचं सगळ्यात मोठं जे काही स्वप्न असेल ना, तर ते स्वप्न पूर्ण होतानाचा. आणि तुम्हाला आधीच सांगते, कारण हा पार्ट 1 असणार आहे. आम्ही 2 दिवस, एक दिवस वास्तुशांती म्हणजे होम हवन जे काय असतं ते, आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा ठेवली होती. तर वास्तुशांतीचा जो काही आम्ही कार्यक्रम केला होता तो आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि एखाद्या शेतकऱ्याचा किंवा एखादं मध्यमवर्गीय जर कुटुंब असेल आणि त्यांच्यासाठी घर म्हणजे काय असेल ना, म्हणजे त्यांचं स्वप्न, तर त्या शेतकऱ्याला किंवा मध्यमवर्गीय माणसालाच माहिती. त्यानं त्याचं पूर्ण आयुष्य त्या घरासाठी सार्थकी लावलेलं असतं आणि तेच तुम्हाला पाहायचं आहे. सगळं जे काही आमचे भटजी महाराज होते ते आले होते. सगळी गडबड चालू होती, कारण आमचं काम घराचं लास्ट स्टेपपर्यंत म्हणजे आम्ही वासंतीच्या आदल्या रात्री रात्रभर लागून आम्ही घराची सफाई केली होती, कारण कामं अर्धवट पेंडिंग होती. त्यांच्याकडून थोडीफार कामं करून घेतली, साफसफाई करून घेतली. आणि सकाळी उठल्या भटजी महाराज आले होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांची कामं चालू ठेवली होती आणि आमची कामं चालू होती. त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड चालू होती. व्लॉग मला स्टार्टिंग, एंड, मध्ये, आधी असं काहीच करता आलं नाही. आणि जे काही दिसते ते नक्की एन्जॉय करा. आणि माझ्या मम्मी पप्पांचं घर कसं आहे नक्की कमेंटमधून भरभरून आशीर्वाद द्या आणि नक्की सांगा. तर चला, व्लॉग एन्जॉय करा गाईज. मधुदासुरेश्वरगजो रंभादिदेवांगणा अश्वसप्तमुखो दिशो हरिधनु शंखो मृतचामुदे. तुम्ही दोघं जण चतुर्दशा प्रतिदिने कुर्वन्तु मंगलम्.
यमाय नमः नाराय नमः कालाय नमः ब्रह्मणे लोकाय नमः लोकाय आणि कृतस्य श्री अग्नि तर इथं पडल्या भरतायत आणि ह्या सगळा कार्यक्रम म्हणजे सौंदर्य देवी खूप जणांना माहिती असेल तर त्यांचीच म्हणजे सगळ्या देवांची आपण पूजा वगैरे करतो वास्तुशांती म्हणजे आणि प्रत्येक शुभकार्यात ह्या देवीची पण पूजा केली जाते आमच्या इकडं. तर म्हणजे लग्न असो किंवा वास्तुशांती अजून काही कार्यक्रम असेल तर हे सगळा कार्यक्रम केला जातो. तर हाच पडल्या भरायचा कार्यक्रम इथं चालू आहे. पडल्या भरून झाल्यानंतर आमचे सगळं जे काही होते ना कामं तर ती झाली होती वास्तुशांती दिवशीची. तर मी आता रिलॅक्स होते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघत होते की मी किती सुंदर दिसते आहे. आणि ताई तर माझी आज चक्क घरात साधी सिंपल साडी नेसून वावरत होती. तिला बघून मी सारखं तिला चिडवत होते असं तसं. आणि ही जी तयारी बघताय ती उद्याच्या पूजेची तयारी आहे आणि आमची ही चिटुकली पिटुकली पिल्लं आहेत ना तर ती सगळी फुलांच्या पाकळ्या वगैरे काढतायत. कारण हे सगळं तुम्हाला दिसतंय ना तर डेकोरेशन उद्या काही राहील न राहील म्हणून मी आत्ताच तुम्हाला दाखवून घेते. आणि उद्या पूजा असणार आहे आणि सगळे पाहुणे वगैरे आहेत ना तर ते उद्या येणार आहेत. त्यामुळे आम्ही हे सगळं डेकोरेशन केलं होतं. बाकी आजचा जो काही व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल आणि वास्तुशांतीमध्ये सगळेजण आम्ही कसे दिसत होतो किंवा सगळा जो काही कार्यक्रम आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्लॉग नक्की बघा गाईस.